Welcome friends. In this video today we are going to see my English course book Standard 10 1.4, a lesson that is Be Smart. In this lesson our writer says champions aren't made in gyms. Champions म्हणजे विजेते, स्पर्धेत सहभागी झालेले विजेते हे जिम्समध्ये तयार होत नाहीत, तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स हे जे आहेत हे कुठे तयार होतात, तर ते त्यांच्यातल्या आतल्या शक्तींनी तयार होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक शक्ती असते. मग त्या 3 गोष्टी असतात त्या कोणत्या? पहिली गोष्ट आहे अ डिझायर. कोणती? डिझायरचा अर्थ होतो अतिशय दृढ इच्छाशक्ती. ड्रीम म्हणजे स्वप्न. आणि तिसरं म्हणजे विजन, दूरदृष्टी. म्हणजे विजेता बनण्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिला आहे डिझायर, अ ड्रीम अँड अ विजन. या 3 गोष्टी विजेता बनण्यासाठी आपल्याला आवश्यक असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. विजेता बनतो त्याच्याजवळ या गोष्टी असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये स्किल अँड द विल. द स्किल म्हणजे कौशल्य तर असलंच पाहिजे, त्यासोबत त्याच्याजवळ विल सुद्धा असली पाहिजे. कौशल्यासह त्याची इच्छाशक्ती सुद्धा त्याच्याजवळ असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. त्यामध्ये सुद्धा विल म्हणजे इच्छाशक्ती ही त्याच्या कौशल्य शक्तीपेक्षा अधिक स्ट्रॉंगर असली पाहिजे, अधिक प्रबळ असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर होणे, प्रगत होणे, यशस्वी होणे, डेव्हलप होणे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स यशस्वी व्यावसायिक लोक त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले. कशामुळे? इन द सेम मॅनर. याच पद्धतीने ते यशस्वी झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याजवळ या 3 गोष्टी होत्या, अ डिझायर, अ ड्रीम अँड अ विजन. आणि त्यासाठी त्यांच्याजवळ विल ही अधिक स्ट्रॉंगर होती स्किलपेक्षा. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आमच्या सर्वांकडे नैसर्गिक उपजत अशी बुद्धिमत्ता असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. इफ वी यूज दॅट टॅलेंट, जर आपण ते टॅलेंट यूज केलं, जर त्या टॅलेंटचा, त्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला. कशासाठी? टू सेट अवर गोल इन लाईफ. जीवनामध्ये आपलं गोल म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी, सेट करण्यासाठी त्याचा वापर केला, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला जीवनामध्ये सक्सेस हे इझिली प्राप्त होईल, लवकर प्राप्त होईल, सहज प्राप्त होईल. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. आपण आपलं गोल अचीव नाही करू शकत. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर आपण गोल साध्य करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी ॲक्शनच केली नाही, कृतीच केली नाही, किंवा कुठलं कार्य हातीच घेतलं नाही, तर वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. या पॅरेग्राफमध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं वाक्य बघा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. हे वाक्य जर आपल्या क्वेश्चन टॅगसाठी दिलं, तर आपण याचा क्वेश्चन टॅग करताना आरंट यावरून त्याचा क्वेश्चन टॅग करणार आर, आणि चॅम्पियनसाठी सर्वनाम वापरणार दे. पुढे बघा, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. हे वाक्य दिलं आहे आपल्याला. या ठिकाणी द विल आणि द स्किल या 2 गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे स्ट्रॉंगर असण्याबद्दलच्या. तर ही दिलेली डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, आणि या कंपॅरेटिव्ह डिग्रीची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करावी लागणार आहे. म्हणून आपण याची पॉझिटिव्ह करताना ती अशी करणार, द स्किल. म्हणजे पॉझिटिव्ह करताना आपण एकमेकांच्या शेवटाने सुरुवात करतो. तर या ठिकाणी द स्किल मस्ट नॉट बी सो स्ट्रॉंग ॲज द विल, अशी तिची पॉझिटिव्ह डिग्री होईल. पुन्हा एकदा सांगतो, द स्किल मस्ट नॉट बी सो स्ट्रॉंग ॲज द विल. अशा पद्धतीने तिची पॉझिटिव्ह डिग्री होईल. पुढचं वाक्य बघा, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या वाक्याला आपल्याला अनलेस वापरायला विचारला जाऊ शकतो.
मग आपल्याकडे एक नियम असा आहे की इफच्या ऐवजी अनलेस वापरतो आपण, पण त्याच वाक्यामध्ये नकार असला पाहिजे, कारण नकार हा अनलेस मध्ये असतो, नकारात्मक अर्थ अनलेस मध्ये असतो, म्हणून आपण इफ नॉट ऐवजी अनलेस वापरतो. जर नसला तर आपल्याला त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये काही थोडा बदल करताना तो वापरावा लागेल. म्हणून इफ याच्याऐवजी आपण वापरणार अनलेस. म्हणून अनलेस वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, जोपर्यंत आपण आपलं टॅलेंट गोल सेट करण्यासाठी वापरत नाही, वी कॅन नॉट, आता अनलेस वापरलेला असल्यामुळे आपण या कॅनला नॉट जोडणार. वी कॅन नॉट इझिली गेट सक्सेस इन लाईफ, अशा पद्धतीने त्याचं अनलेस होईल. आता पुढचं वाक्य बघा, वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक अन ॲक्शन टू अचीव देम. हे वाक्य सुद्धा आपण अनलेससाठी घेऊ शकतो. आपण इफ आणि नॉट ऐवजी अनलेस वापरतो, म्हणून आपण या जागी अनलेस वापरणार आणि याला सुरुवातीलाच घेणार. अनलेस वी टेक अन ॲक्शन टू अचीव देम वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. अशा पद्धतीने त्याचा अनलेसचा वापर होऊ शकतो. हे तिघं वाक्य आपण अनलेस करू शकतो. दोघं वाक्यांचं अनलेस केलं, एक क्वेश्चन टॅग केलं आणि एक डिग्रीचं केलं. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. गोल सेटिंग करताना आपल्याकडे 2 गोष्टी व्हॅल्युएबल आहेत. त्या 2 गोष्टींचं खूप महत्त्वाचं मूल्य म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कोणती? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी and a stepping stone to illuminate the path goals. Put one at the hem of life. Pursuing them acknowledge a better future situation. ध्येय निश्चित करताना आपल्याला 2 मूल्यांचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. पहिला म्हणजे कल्पकतेची समज असली पाहिजे, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, कल्पकतेची समज. आणि दुसरं ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी अशी पायरी. आपल्याला या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. गोल्स पुट वन ॲट हेम ऑफ लाईफ. गोल्समुळे, ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाताळू शकते. जर परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती, एक्नॉलेज अ फ्युचर, बेटर फ्युचर, उज्ज्वल भविष्य, बेटर फ्युचर म्हणजे उज्ज्वल भविष्याची स्थिती आपल्या जीवनात निर्माण होऊ शकते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. They help to steer. हे ध्येय साध्य करण्याच्या या गोष्टीमुळे आपल्याला एक हेल्प होते. टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ म्हणजेच काय, तर आपल्या ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून सहज चालू शकते. जर ती अशीच घरंगळत जाऊ द्यायची असेल, जीवन नौका भरकटू द्यायची नसेल, तर आपण या ध्येयाच्या माध्यमातून ती योग्य वळणावर, योग्य मार्गावर आणू शकतो. कारण अनेक वेळेला आपल्याजवळ ध्येय असेल तर आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण करतो. जर ध्येयच नसेल तर आपली नौका ही भरकटलेली असते. जर आपल्याला ती अशीच ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपनिंग, जर तशी घडू द्यायची नसेल तर आपण त्यामध्ये बदल केला पाहिजे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. गोल सेटिंग करणं आपल्याला वरवर पाहता इझी वाटतं, बट फॉर सम, पण काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग, पण काही लोकांसाठी हे आव्हान वाटतं. फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर तुमच्या जवळ कुठल्याच प्रकारचं गोल नसेल, इफ देअर इज ॲब्सेन्स ऑफ एनी गोल, तुमचं जर ध्येयच ठरलेलं नसेल तर देअर इज नो फिअर ऑफ फेलियर. फेलियर मे बी अवॉइडेड, तर भीती, अपयशाची भीती ही आपोआप टाळली जाऊ शकते. आफ्टर ऑल, याशिवाय वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी प्रत्येकाला ठरवायचंय. वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी प्रत्येकाला हे शेवटी ठरवायचंय की त्याला काय साध्य करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल, आपलं जे गोल आहे ते अकम्प्लिश करणे, फुलफिल करणे, परिपूर्ण करणे. एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच.
आपलं ध्येय साध्य करण्यासाठी एक्सपर्ट लोक, बुद्धिमान लोक आपल्यासाठी एक 5 स्टेप असलेली अप्रोच आपल्याला सांगतात, एक पद्धती ते आपल्याला सांगतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी. त्यांच्या मतानुसार स्मार्ट गोल ही अशी एक मेथडॉलॉजी, अशी एक पद्धती आहे. कसली? ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस, की ज्यामुळे लोकांना त्यांच्या सक्सेसकडे पोहोचण्यासाठी मदत होत असते. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. याचा अर्थ असा होतो की स्मार्ट या शब्दाची आपल्याला या ठिकाणी ॲक्रोस्टिक करून दाखवली की तो स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड असतो. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. स्मार्ट गोल साध्य करायचे असेल तर त्यासाठी एक खास पद्धतीची विचारसरणी आहे. स्पेसिफिकचा अर्थ होतो विशेष, विशिष्टता. इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर सुधारण्याचं क्षेत्र यामध्ये शोधलं जात असतं. यामध्ये कोणत्या क्षेत्रात आपल्याला सुधारणा करायची याचा शोध घेतला जात असतो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जर एखाद्याचं क्षेत्र हे विशिष्ट असेल तर विशिष्ट क्षेत्र साध्य करण्यासाठी सहज ते साध्य केलं जाऊ शकतं. इट मेक्स इट इझियर. त्यामुळे ते अधिक इझियर जातं टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. ते गोल साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पॅरामीटर्स म्हणजे मापदंड सेट करावे लागतील, अवलंबावे लागतील, ते अधिक सोपं जात असतं. म्हणून आपला जो एरिया आहे किंवा आपलं जे इम्प्रूव्हमेंट आहे तो स्पेसिफिक असला तर ते आपल्याला सहज साध्य करता येतं. एक उदाहरण दिलंय बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. जर एखादं घर आपल्याला बांधायचं असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. तर त्यासाठी आपल्याला ते किती क्षमतेचं बांधायचं आहे अँड हाऊ लॉंग इट कॅन स्ट्रेच, आणि त्याच्यासाठी त्याला किती कालावधी लागणार आहे या गोष्टींचा. मेजरेबल पुढचा रुब्रिक आहे. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग मीन्स परिमाणता. जर आपल्या ध्येयाची परिमाणता आपल्याला निश्चित केली असेल तर प्रगतीचं मापन करणं किंवा त्याचं मोजमाप करणं, विशिष्ट मार्ग त्यासाठी आखता येणं आपल्याला सहज सोपं होत असतं. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क. बेंचमार्कचा या ठिकाणी अर्थ होतो मानांकन ठरवणे, मानक ठरवणे, मानक. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. याचा अर्थ असा होतो की ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील संपूर्ण कामगिरीचं मानक ठरवता येत असतं आणि तसंच त्या सुधारणेच्या संधी शोधणं हे आपल्याला त्यामुळे अधिक सोपं जात असतं. त्यामध्ये अधिक सुधारणा आपल्याला करता येऊ शकते. एक उदाहरण दिलंय बघा. व्हाईल प्लेइंग फुटबॉल. जेव्हा एखादी टीम फुटबॉलचा गेम खेळते त्यावेळेला वन्स एक्झॅक्ट रोल अँड द पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. त्या संघातील खेळाडूंना त्यांची एक्झॅक्ट रोल काय असणार आहे, त्यांची पोझिशन म्हणजे जागा कोणती असणार आहे ते त्यांना स्पष्टपणे निर्देशित करून दिलं गेलेलं असलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं गोल किंवा त्यांचं ध्येय किंवा त्यांच्या खेळातला तो रोल ते व्यवस्थितपणे पार पाडू शकतील.